मॉरल इंग्लिश गुरु या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. विषय सामाजिक शास्त्र, इतिहास व राज्यशास्त्र पेपर 1 हा वर्ग 10वीचा बोर्डाचा पेपर आपण या ठिकाणी संपूर्ण सोडवून देत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सुरुवातीला तुम्हाला काही सूचना दिलेल्या आहेत आणि त्यानंतर आता आपला पेपर सुरू होतो. पेपर हा 40 मार्काचा आहे. पहिला प्रश्न आहे, त्याचं उत्तर आहे ऊर. ऊर हे एक संग्रहालय आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. लिओपॉल्ड फॉन रांके ही चुकीची जोडी आहे. या ठिकाणी आपल्याला उत्तर दिसत आहे. त्यानंतर तिसऱ्या प्रश्नामध्ये प्रभाकर हे जे वृत्तपत्र आहे ते लिहिलेलं आहे भाऊ महाजन यांनी. त्यांना गोविंद विठ्ठल कुंटे असं पण म्हटल्या जात होतं. बाकीचे ऑप्शन बरोबर आहे. त्यानंतर बघा, हितोपदेश या ठिकाणी फ्रेडरिक मॅक्स म्युलर हे आपलं उत्तर आहे. आता यानंतर आहे चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा. प्रश्न हा ब दिसतो आहे आपल्याला. तर रायगडाला जाग येते, टिळक आणि आगरकर, साष्टांग नमस्कार हे सर्व बरोबर आहे. एकच प्याला हे जे नाटक आहे ते राम गणेश गडकरी यांनी लिहिलेलं आहे. हे संकल्पना चित्र आहे भारत एक खोज या मालिकेतून मांडलेल्या काही गोष्टी आहे, जसं प्राचीन हडप्पा संस्कृती, बौद्ध धर्म, जैन धर्म, त्यांचा विकास, भारतावरील अनेक परकीयांची आक्रमणे, भारतीय स्वातंत्र्य संग्राम. त्यानंतर आपल्याला महाराष्ट्रातील काही थंड हवेची ठिकाणे कोणती असं विचारलेलं आहे. तर चिखलदरा, माथेरान, लोणावळा, अंबोली आणि या व्यतिरिक्तसुद्धा भरपूर सारी ठिकाणं आहे. त्यानंतर बघा, भारतातील ग्रंथालय हे शहरे आणि ग्रंथालयाचे नाव. तर या ठिकाणी आता आपल्याला कोलकाता, दिल्ली, मुंबई आता दिसेल. तर कोलकाता नॅशनल लायब्ररी, दिल्लीमध्ये आहे नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी, हैदराबाद या ठिकाणी स्टेट सेंट्रल लायब्ररी, मुंबईला लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी. त्यानंतर हॉकीशी संबंधित हा पॅरेग्राफ आहे आणि यामध्ये हॉकीचे जे जादूकर म्हटलं जात होतं मेजर ध्यानचंद यांना, त्यावर काही प्रश्न आहे. 1936मध्ये भारतीय हॉकी संघाचे संघनायक मेजर ध्यानचंद आणि त्यांचा जो जन्मदिवस आहे 29 ऑगस्ट, तोच राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. या ठिकाणी आपलं मत तुम्ही तुमच्या पद्धतीनं सुद्धा मांडू शकता. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून इतिहासाची पुनर्रचना. आणि इतरही प्रश्न या ठिकाणी सर्व दिलेले आहे. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण हा व्हिडिओ पॉज करून सुद्धा बघू शकता. पर्यटनाचे बघा 3 प्रकार आहे: ऐतिहासिक पर्यटन, निसर्ग पर्यटन आणि धार्मिक पर्यटन. या ठिकाणी टिपा लिहिलेल्या आहे आपण. उपयोजित इतिहास म्हणजे काय, मराठा चित्रशैली काय आहे, स्थळकोश काय आहे. तर स्थळकोश हा जो असतो तर एखाद्या भूप्रदेशाच्या आधारे इतिहास निर्माण होत असतो. तर कुठलाही जो इतिहास असतो त्याला भौगोलिक पार्श्वभूमी असते. तर अशा प्रकारचे जे काही ऐतिहासिक स्थळं असतात आणि त्या ऐतिहासिक स्थळाच्या संदर्भात जी काही आपण माहिती घेतो त्यालाच आपण या ठिकाणी स्थळकोश असं म्हणतो. त्यानंतर बघा, काही गोष्टी आहे, सहकार्य स्पष्ट करा. फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे, कारण ते ज्ञानाच्या इतिहासावर आणि त्याच्या विकासावर लक्ष केंद्रित करतात. बकर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे, कारण त्यामध्ये आपण सामाजिक, धार्मिक, आर्थिक जीवन, काही योद्धे त्यांचे जीवन या ठिकाणी दर्शविलेले असतात. चित्रपटाशी संबंधित सुद्धा प्रश्न आहे, ते आपण व्हिडिओ पॉज करून बघू शकता. तर महाराष्ट्रामध्ये स्थानिक शासन संस्थेमध्ये महिलांसाठी 50% जागा राखीव ठेवलेल्या आहे. शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी हरित क्रांती करण्यात आली होती आणि हरित क्रांतीचे प्रणेते आपल्याला माहीत आहे वसंतराव नाईक, जे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या काळामध्ये ही हरित क्रांती झाली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, संकल्पना चित्र आहे भारतीय लोकशाही समोरील आव्हाने. तर जमातवाद, दहशतवाद, भ्रष्टाचार, डावे उग्रवादी राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि या व्यतिरिक्त आपल्याला जे काही वाटेल ते तुम्ही या ठिकाणी नमूद करू शकता. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी काय करावं लागते. तर जो काही पक्ष असतो त्याला कमीत कमी 4 राज्यामध्ये आपले उमेदवार उभे करावे लागतात आणि लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्याला 6% मते मिळाली पाहिजे. म्हणजे एकूण जेवढं वोटिंग होईल त्याच्या 6% वोटिंग त्या पक्षाला जर मिळाले तर तो पक्ष राष्ट्रीय पक्ष होऊ शकतो. यासोबतच त्या पक्षाचे किमान 4 लोकसभेचे सदस्य असले पाहिजे, खासदार असले पाहिजे आणि ते खासदार कमीत कमी 3 राज्यामधून असले पाहिजे. तर अशा प्रकारचे काही निकष आहे. तर त्यानंतर भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहे, तर या ठिकाणी आपण नमूद केलेलं आहे. चूक की बरोबर लिहिलेलं आहे. तर पहिलं आहे
बरोबर, कारण एखादा सदस्य राजीनामा देतो तर त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा निवडणूक घ्यावी लागते. माहितीच्या अधिकाऱ्याने गोपनीयता वाढली का? तर नाही, गोपनीयता वाढली नाही, तर उलट गोपनीयता कमी झाली. त्यानंतर बघा निवडणूक प्रक्रिया आणि कामगारांच्या हक्कासाठी. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये सर्व दिसत आहे. मुद्दाम मी व्हिडिओ खूप मोठा बनवला नाही. तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून सुद्धा पाहू शकता. निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगाची भूमिका बघा. निवडणुका ह्या पारदर्शक झाल्या पाहिजे आणि आपली काय भूमिका असते की त्या निवडणुका व्यवस्थित करण्यासाठी एक नागरिक म्हणून आपण सुद्धा त्यामध्ये मोलाची भूमिका बजावली पाहिजे. तर अशा प्रकारे या ठिकाणी हा बोर्डाचा पेपर आपण सॉल्व्ह केलेला आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओजसाठी आणि विशेषतः 10वी-12वीच्या इंग्रजी विषयासाठी, ग्रामरसाठी आपण मॉरल इंग्लिश गुरु या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.